नमस्कार मित्रांनो, मी किरण कांबळे आपले स्वागत करतो आपल्या सागर कम्प्युटर उदयनगर मराठी यूट्यूब चॅनलला। दररोज शासकीय योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राइब करा। चला तर मग आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया। इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025। इंडियन आर्मी अग्निवीर भरती 2025, भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2025। तर इंडियन आर्मीमध्ये अग्निवीर भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत। तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पात्रता काय आहे, कुठकुठले पद आहेत, या संबंधित सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अग्निवीर भरती 2025 यामध्ये अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर, अग्निवीर ट्रेडमॅन आणि अग्निवीर ट्रेडमॅन 8वी उत्तीर्ण अशा 5 प्रकारच्या पोस्ट आहेत। तर त्या पोस्टसाठी अर्ज भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण बघणार आहोत। नंबर 1 पोस्ट आहे अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर जीडी, त्यासाठी 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण। त्यानंतर नंबर 2चं पद आहे अग्निवीर टेक्निकल, त्यासाठी 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण, PCM आणि इंग्लिश, किंवा 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण प्लस ITI मधला कुठलाही ट्रेड पाहिजे। तुम्हाला 2 नंबरच्या पोस्टसाठी अर्ज करायसाठी म्हणजे टेक्निकलसाठी तुम्हाला 10वी प्लस ITI असेल तर तुम्ही अर्ज करू शकता, प्लस किंवा मग 12वी प्लस PCM आणि इंग्लिश विषय पाहिजे आणि 12वीत 50% मार्क्स पाहिजे। त्यानंतर 3 नंबरची पोस्ट आहे अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर। तर लिपिक आणि स्टोअर कीपरसाठी 12वी 60% गुणांसह पाहिजे। त्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स तुम्ही यापैकी कुठली फील्ड असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता। 12वीमध्ये 60% गुणांसह आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स यापैकी एक पाहिजे। त्यानंतर नंबर 4ची पोस्ट आहे अग्निवीर ट्रेडमॅन। तर अग्निवीर ट्रेडमॅनसाठी 10वी उत्तीर्ण पाहिजे। 10वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी या पोस्टसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर 5 नंबरची पोस्ट आहे अग्निवीर ट्रेड्समॅन, यामध्ये पात्रता आहे 8वी उत्तीर्ण। 8वी उत्तीर्ण असलेले विद्यार्थी अग्निवीर ट्रेडमॅनसाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर यामध्ये शारीरिक पात्रता दिलेली आहे। अग्निवीर जीडीसाठी 168 सेंटीमीटर उंची पाहिजे। त्यानंतर चेस्ट दिलेली आहे 77 ते 82 पर्यंत चेस्ट पाहिजे। त्यानंतर टेक्निकलसाठी 167 उंची आणि चेस्ट 76-81। अग्निवीर लिपिक स्टोअर कीपरसाठी 162 उंची आहे आणि चेस्ट आहे 77-82। अग्निवीर ट्रेडमॅन साठी उंची आहे 168 आणि चेस्ट आहे 76-81। अग्निवीर ट्रेडमॅन 8वी उत्तीर्णसाठी उंची आहे 168 आणि चेस्ट आहे 76-81। त्यानंतर यामध्ये सहभागी जिल्हे कोणते आहेत तर यामध्ये पुणे दिलेलं आहे। पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई हे ARO दिलेले आहेत। तर यामध्ये सहभागी जिल्हे त्यासमोर दिलेले आहे। ARO पुणेसाठी अहिल्यानगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर। ARO औरंगाबादसाठी ARO औरंगाबाद से छत्रपती संभाजीनगर, यासाठी छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, हिंगोली, जळगाव, जालना, नांदेड, परभणी दिलेला आहे। ARO कोल्हापूर त्यासाठी कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा दिलेला आहे। ARO नागपूर आहे त्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया दिलेला आहे। त्यानंतर ARO मुंबई आहे त्यासाठी सहभागी जिल्हे आहे मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार,
आणि धुळे. तर अशा प्रकारे इंडियन आर्मीमध्ये जे सहभागी ARO आणि सहभागी जिल्हे दिलेले आहेत. त्यानंतर वयाची अट काय आहे, तर इंडियन आर्मीसाठी जन्म दिलेला आहे 1 ऑक्टोबर 2004 ते 1 एप्रिल 2008 या दरम्यान ज्यांचा जन्म झालेला आहे ते विद्यार्थी इंडियन आर्मी अग्निवीरसाठी अर्ज करू शकतात. नोकरीचं ठिकाण या ठिकाणी दिलेलं आहे. नोकरीचं ठिकाण भारतामध्ये कुठेही तुम्ही नोकरी करू शकता. त्यानंतर फीस दिलेली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 250 रुपये फीस दिलेली आहे. त्यानंतर महत्त्वाच्या तारखा या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल आहे आणि याची जी एक्झाम आहे तर एक्झाम जून 2025 पासून स्टार्ट होणार आहे. तर या ठिकाणी अजून ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक वगैरे दिलेली आहे. तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. त्यानंतर ही ऑनलाईन अर्ज भरण्याची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. joinindianarmy.nic.in या साईटवरती जाऊन तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. या ठिकाणी इथे कॅप्चा तुम्हाला सर्वप्रथम टाकावं लागेल. कॅप्चा टाईप केल्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल. त्यामध्ये न्यू रजिस्ट्रेशन दिलेलं आहे. तर या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करून तुम्ही रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्याकडे येथे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत. त्या डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे. नंबर 1 आहे आधार कार्ड आणि मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट. त्यानंतर नंबर 2 आहे सिग्नेचर. नंबर 3 आहे लेटेस्ट फोटो. नंबर 4 आहे आधार लिंक मोबाईल नंबर. OTP साठी तुम्हाला मोबाईल सोबत लागेल. आधारला जो लिंक आहे तो मोबाईल. त्यानंतर ॲक्टिव्ह ईमेल ID असणे गरजेचं आहे. मार्कशीट दिलेली आहे आणि ॲड्रेस बुक. मार्कशीट या ठिकाणी तुम्ही ज्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्या पोस्टची मार्कशीट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.